आज 7 डिसेंबर, गेल्या 1 डिसेंबरपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर जगभरातून या ठिकाणी लोक आले होते। बाबासाहेबांना अभिवादन करून बरेच लोक आज पुन्हा परतीच्या प्रवासाला गेलेले असले तरी आजही या ठिकाणी बरीचशी या ठिकाणी गर्दी आहे। आजही काल ज्यांना या गर्दीमध्ये जमलं नाही असे लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत। आपणासोबत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक सोशलिस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रेमरत्न चौकेकर आहेत। ते सार्वभौम राष्ट्र या दैनिकाचे संपादकसुद्धा आहेत। तर मी त्यांच्याकडून त्यांना विचारू इच्छितो की सर, 2 दिवस या ठिकाणी सातत्याने लोक होते, या ठिकाणी विक्रमी पुस्तकांची विक्री झालेली आहे, तर तुम्ही या निमित्ताने जनतेला काय संदेश द्याल? जय भीम सर्वांना। या 2 दिवसामध्ये, गेल्या 2 दिवसामध्ये 5 डिसेंबर आणि 6 डिसेंबर केवळ महाराष्ट्रातून नव्हे तर जगभरातून, देशभरातून लोक येतात बाबासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीला भेट देतात। आणि चैत्यभूमीला भेट दिल्यानंतर त्यांची पावलं आपोआप शिवाजी पार्ककडे वळतात, कारण शिवाजी पार्क इथे भोजनदान हा एक प्रकार आहे, पण त्याच्या बाहेर प्रचंड पुस्तकांची विक्री आहे आणि पुस्तकांवर तुटून पडणारी ही बाबासाहेबांची लेकरं आहेत, अनुयायी आहेत। आणि त्या 2 दिवसामध्ये प्रचंड अशी विक्री होते पुस्तकांची। बाबासाहेबांच्या या मुवमेंटला, मिशनला विचारांची गरज असते, विचाराशिवाय उभी करता येत नाही। आणि हे ज्यांना माहिती झालं ते पुस्तकांकडे वळतात। बाबासाहेबांना प्रत्यक्ष पाहता आलं नाही, परंतु बाबासाहेबांना पुस्तकातून भेटणं आणि त्यांचे विचार समजून घेणं आणि त्याप्रमाणे कार्यरत होणं हे एक मिशन आहे। त्या मिशनसाठी लाखो लोक या 2 दिवसामध्ये येतात। गंमत अशी आहे की फार मोठी गोष्ट आहे की 2 दिवस इथं झाल्यानंतरसुद्धा आज 3ऱ्या दिवशी 7 तारखेला एवढी प्रचंड गर्दी चैत्यभूमीला आहे। तीच ऊर्जा घेऊन जाण्यासाठी लाखो लोक इथे येतात। म्हणून या भूमीला चैत्यभूमी एक नाव आहे, पण ऊर्जा स्त्रोत आहे। आणि या ऊर्जा स्त्रोतातून ती ऊर्जा घेतल्यानंतर देखील दिवसेंदिवस ही ऊर्जा वाढत आहे। आणि त्याप्रकारे दिवसेंदिवस भारतभर, देशभर हे बाबासाहेबांच्या विचारधारेचा प्रचार प्रसार होतो। आता प्रश्न असा आहे की ही ऊर्जा स्त्रोत एका परिपूर्ण क्रांतीमध्ये रूपांतरित व्हावी, एवढं मी असं म्हणेन या निमित्तानं। आणि सर्वांना विनंती केली, या ऊर्जा स्त्रोताचं रूपांतर म्हणजे या व्यवस्था परिवर्तनामध्ये कसं होईल यासाठी प्रत्येकाने तो प्रयत्न केला पाहिजे। आम्ही त्या मार्गावर आहोत, आमच्यासोबत याल किंवा स्वतंत्र, पण या मार्गावर चालायचं गरजेचं आहे। जय भीम। या ठिकाणी आंबेडकरी चळवळीतील, विशेषतः धम्म चळवळीमध्ये अग्रेसर काम करणारे राजू पडवळ या ठिकाणी आहेत। तर राजू पडवळ यांना मी या ठिकाणी असा प्रश्न विचारतो की एकूणच बाबासाहेबांची जी मुवमेंट आहे, जी राजकीय मुवमेंट, धार्मिक मुवमेंट आणि या देशामध्ये समाज सत्ताधारी व्हावा यासाठीची मुवमेंट, यासाठी तुम्ही नेमका काय संदेश द्याल? कारण आपण पाहिलेलं आहे की एकूणच आपल्या सर्वच आघाड्यावर निराशाजनक वातावरण आहे। तर आपण जर यावर जरा थोडासा प्रकाशझोत टाकला तर बरं होईल। जय भीम। मी राजू पडवळ। आपण एक चांगला प्रश्न विचारला आहे। चैत्यभूमीमध्ये राजकीय, सामाजिक या विषयांवर जी काय आपल्याला हे तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे दिसतंय, म्हणजे थोडंफार पिछाडी दिसते, पण म्हणावं तेवढं काही आधीच काय सगळं संपलेलं नाही आहे। आंबेडकरी चळवळ ही नव्या रूपानं, नव्या दमानं, नव्या ऊर्जेनं पुन्हा पुन्हा उभी राहते आहे। आंबेडकरी चळवळ विचारधारा ही न संपणारी विचारधारा आहे। भारतीय संविधान आणि धम्म, जेवढा तुम्ही धम्म पाळाल, जेवढा तुम्ही धम्माचं अनुकरण कराल, तेवढंच तुम्ही भारतीय संविधानाच्या जवळ जाल, एवढंच मला सांगायचं आहे। राहिला प्रश्न राजकीय क्षेत्राचा, राजकीय क्षेत्रात किती काही घडामोडी होत, परंतु खऱ्या आंबेडकरी विचारधारेचा जो माणूस आहे तो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या नाव सोडून कुठेही जाणार नाही। आणि तेच काम आज नव्या दमानं कितीही उणीवा असल्या तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पार्टीसाठी जो काही 7 कलमी कार्यक्रम दिलेला आहे, त्या 7 कलमी कार्यक्रमावर 15 ऑगस्ट 2024 रोजी याच मुंबईमध्ये, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर यांच्या नेतृत्वामध्ये, त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षतेखाली नव्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोशलिस्ट अँड डेमोक्रॅटिक या पक्षाची स्थापना झालेली आहे। कितीही काही होऊ देत, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राजकीय विचारधारा इथे पुन्हा नव्यानं उभी राहणार आहे। त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की 15 ऑगस्ट 2024ला पार्टी उभी राहते आणि येणाऱ्या या विधानसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये याच पार्टीच्या वतीनं वडाळ्यामध्ये आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते अतुल काळेजी मैदानात उतरले आणि त्यांनाही चांगल्या प्रतीनं मतदान झाले, मताधिकार लोकांनी त्यांच्या बाजूनं बजावलेला आहे। हे आंबेडकरी चळवळीच्या राजकीय विचारांच्या वैभव प्राप्तीचं यश म्हणावं लागेल किंवा त्या दृष्टीनं टाकलेलं एक नवं पाऊल म्हणावं लागेल, एवढंच मी सांगेन। या निमित्तानं जय भीम। आपण पाहिलेलं आहे की कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना एक साधा भारतीय नागरिक म्हणून एका भारतीय नागरिकाची काय अवस्था म्हणजे काय विचार आहे किंवा त्या भारतीय नागरिकाचं एक आंबेडकरी समाजातली व्यक्ती म्हणून त्याने आपलं मत व्यक्त केलेलं आहे। धन्यवाद पडवळ साहेब। आत्ता पडवळ साहेबांनी त्यांचा उल्लेख केला ते अतुलजी काळे हे वडाळा मतदारसंघातून विधानसभेचे उमेदवार होते। तर मी त्यांना असं विचारेन की सर तुमचा नेमका काय अनुभव आला तुम्हाला या निवडणुकीमध्ये? सर्वांना सर्वप्रथम जय भीम। माझं नाव अतुल शारदा शिवाजी काळे। या विधानसभेला 2024च्या वडाळा विधानसभेतून मी उभा असताना समाजामध्ये लोकांच्या किती आशा आहेत, लोकांनी किती प्रश्न मांडलेत हे मी जवळून बघितले। तसंच मी मिल कामगारांचा सुद्धा मुलगा आहे, त्यांचे प्रश्न बघितले। हे सांगत असताना सरांनी युवा म्हणून सांगितलं, तर हो अजूनही आपण युवा, सर्वजण युवा आहोत। बाबासाहेबांचे जर विचार ऐकले तर प्रत्येकजण युवाच आहेत। आणि ह्याच्यात एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर लोक पुस्तकं घेऊन जात आहेत, बऱ्यापैकी विक्री होते आणि दरवेळेला एक नवीन विक्रम होतोय, पण अजूनसुद्धा माणसं ह्या मोबाईलच्या जाळ्यामध्ये अडकलेली आहेत। त्यांना असं वाटतंय की मोबाईलच्या थ्रू आपण लवकर काय आत्मसात करू, तर मला असं वाटत नाहीये की हे होईल म्हणून। ह्याचं कारण सांगतो, कारण मी पण या विळख्यामध्ये अडकलेलो। ह्याच्यातून काढण्याची जिम्मेदारी कोणी घेतली? जे माझे सहयोगी आहेत, आमचे सर आहेत, या सर्वांच्या मी मार्गदर्शनाखाली आल्यानंतर कळलं की मला मोबाईलमधून मार्गदर्शन कमी मिळेल आणि पुस्तकातून जास्त मिळेल, कारण ते बाबासाहेबांनी विचार त्याच्यात मांडलेले आहेत। मोबाईलवरचे विचार ऐकून आम्ही तेवढ्यापुरते ऐकणं सोडून देणार आणि परत आपण ते दुसऱ्या गोष्टीकडे वळले जातो। तर मी सर्वांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही मोबाईलच्या विळख्यामधून बाहेर या आणि जास्तीत जास्त वेळ पुस्तकं वाचण्यामध्ये घालवा आणि परत या चळवळीमध्ये बाबासाहेबांच्या विचारामध्ये सहयोग द्या। त्याच्याशिवाय आपली चळवळ पुढे जाईल का? आपण ज्या प्रतिक्रांतीकडे परत चाललोय त्या क्रांतीकडे परत आपल्याला जायचंय का? बाबासाहेबांनी क्रांती केलेली आणि परत या काही दिवसामध्ये ही प्रतिक्रांती होते आणि खोडून जर काढायची असेल तर आपल्याला पुस्तकं वाचून ह्याच्यामध्ये सहयोग दिला पाहिजे। हे माझे 2 शब्द संपवतो आणि बाबासाहेबांना परत एकदा अभिवादन करतो। या ठिकाणी अतुलजी काळेने संदेश दिलेला आहे की जास्तीत जास्त आपण पुस्तकं वाचली पाहिजे। खरोखर त्यांचा संदेश बरोबर आहे, कारण बाबासाहेब देखील म्हणाले होते की जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपये भाकरीला ठेवा, परंतु 1 रुपयाचं पुस्तक घ्या। मी रुपयाच्या बाबतीत कदाचित माझी संख्या चुकीची असेल किंवा बरोबर असेल, परंतु असंच काहीतरी बाबासाहेब म्हणाले होते। या ठिकाणी सुहास पवार आहेत, जे आंबेडकर चळवळीमध्ये बऱ्यापैकी उभरतं नेतृत्व आहे। तर कसं बघता तुम्ही आजच्या या सगळ्या एकूण आंबेडकरी चळवळीकडे? जय भीम। आंबेडकरी चळवळीची आज बाबासाहेबांच्या विचारांची ह्या समाजाला गरज आहे, कारण आपल्या इथे बरेच असे गटतट निर्माण झालेले आहेत आणि त्याच्यातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, रिपब्लिकन म्हणजे काय, कुठली भावना आहे, या भावनेकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे। ती भावना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही रुजवण्यासाठी प्रेमरत्न चौकेकर सरांनी आपल्या पेपर दैनिकातून तसेच एक नवीन पक्ष स्थापन करून 14 ऑगस्टच्या दिवशी हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेसी सोशलिस्ट हा पक्ष स्थापन करून त्या कामाच्या दिशेने आम्ही मार्गस्थ होत आहोत आणि त्यांचं हे काम आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत। तसेच मला हे आव्हान पब्लिकला करायचं आहे की जे नवनेतृत्व आहेत, जे यंग मुलं आहेत, त्यांनी मोबाईल जास्तीत जास्त कमी करायचा आहे आणि जेवढे बाबासाहेबांची आपण पुस्तकं वाचाल आणि बाबासाहेबांचे विचार आपल्या डोक्यात घ्याल, बाबासाहेब डोक्यात घेतला नाही पाहिजे, विचारात घेतल्या पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचाराने आपण पुढे गेलो पाहिजे आहे। आज ही छळवणूक आणि अमानुषता चाललेली आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आणि ही कशी दूर होईल
तर हे पुस्तक वाचून आणि आपण संसदेत एक उमेदवार म्हणून पुढे व्हा हे सर्व प्रौढांना आणि युवा तरुणांना सांगून मी इथेच संपतो. जय भीम, जय भारत. आता सुहास पवार म्हणाले की आपल्याकडे बरेच गटतट आहेत आणि त्या गटामध्ये चौकेकर सरांना मी विचारू इच्छितो की एवढे गट आहेत असं बऱ्याचशा लोकांमधून बोलणं जातं, शिवाय एवढे प्रस्थापित पक्ष विरोधामध्ये आहेत, मग त्याच्यामध्ये आपण आणखी एक नवीन पक्ष काढलेला आहे. आपण नेमकं या सर्व परिस्थितीतून कशी काय वाट काढणार आहात आणि कशी समाजाला दिशा देणार आहात? फार चांगला प्रश्न आहे, कायमचा प्रश्न आहे. गेल्या अनेक वर्षांचा प्रश्न तुम्ही पुन्हा विचारता असं वाटतंय आणि तो विचारला गेला पाहिजे. त्याचं उत्तरसुद्धा चांगल्या प्रकारे द्यायला पाहिजे, माहिती पाहिजे. पहिली गोष्ट, गट निर्माण झाले हे म्हणणं चुकीचं आहे. ज्या ज्या वेळी नवीन नवीन संघटना उभी राहील त्यावेळी त्या संघटना निर्माण करण्याच्या डोक्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या संघटनांच्या पेक्षा काहीतरी मी नवीन करेन की केलं पाहिजे, हे संकल्पना क्लिअर असतात. पुढे जाऊन ते वाढ विकास होणं ही दुसरी गोष्ट आहे की एक मोडस ऑपरेंडी वेगळी असते व्यवस्था निर्माण करण्याची. पण त्या लोकांच्या डोक्यामध्ये ती कल्पना होती की आपण नवीन काहीतरी आणि अधिक पुढे गेलं पाहिजे, चळवळ व्यापक केली पाहिजे आणि म्हणून त्यानिमित्ताने ते उभे राहतात. पण त्याचा तुम्ही गटावर जर त्याचं शिक्का मारत जाल तर ते चुकीचं आहे असं माझा पर्सनल मत आहे. आम्ही जेव्हा की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिक सोशलिस्ट म्हणून उभे राहिलो आहोत, त्याचा अर्थ असा आहे की जे बाबासाहेबांचं ओरिजिनल तत्त्वज्ञान आहे आणि कामाची पद्धत आहे, जे ऑर्गनायझेशन बांधण्याची पद्धत बाबासाहेबांनी दिलेली आहे, खोलवर दिलेली आहे, गावागावातल्या शेवटच्या टप्प्यापर्यंत संघटन कसं उभं करायचं बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्या निमित्तानं त्या प्रकारे काम करण्यासाठी आणि देशभर हा रिपब्लिक थॉट हा प्रत्येकाच्या डोक्यामध्ये घुसवण्याची गरज आहे. रिपब्लिकन म्हणजे जो की आपण म्हणजे प्रजासत्ताक नाही, इथं प्रजा नाही, कारण इथे राजा नाही आहे. इथे हे लोकसत्ताक आहे, गणराज्य आहे आणि गणराज्य म्हणजे सगळ्यांनी येऊन विचार करून त्या पद्धतीनं एक होणं, नॉट जस्ट द युनिटी बट ज्याला आपण म्हणतो इंटिग्रिटी, ज्याला म्हणतो इंटिग्रिटी निर्माण करणं हे गणराज्याचं वैशिष्ट्य आहे, जे बुद्धापासूनच्या काळापासून आलेलं आहे असं बाबासाहेब म्हणतात. आणि त्या गणराज्याच्या व्यवस्था निर्माण व्हावी आणि या देशामध्ये कास्टिझम आहे, अनेक प्रकारचे डिफरन्सेस आहेत, अनेक प्रकारचे भेदाभेद आहे, ते नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी विचारधारा आणि प्रॅक्टिकल राजकीय पक्ष उभा केलेला आहे. त्यावर काम करण्यासारखा आनंद आणि समाधान दुसरं नाही, त्याशिवाय दुसरा रस्तासुद्धा नाही. आणि या देशामध्ये समताधिष्ठित राष्ट्र उभं करायचं असेल तर संविधान दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष संविधान उभं करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पॉलिटिकल हे दिलेलं आहे, अजेंडा दिलेला आहे, त्यावर आम्ही काम करत. आम्ही त्या अतिशय उत्साही आहोत आणि त्या प्रकारे आम्ही आमचं मिशन पूर्ण करू याची आम्हाला खात्री आहे. जय. संविधानामुळेच आणि रिपब्लिकन पार्टीमुळेच समताधिष्ठित राष्ट्र उभं राहील असं या ठिकाणी त्यांनी ठाम विश्वास निर्माण केलेला आहे. मी राजेंद्र झेंडे, चैत्यभूमीवरून समाजकट यूट्यूब चॅनलसाठी.